सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 29 जून 2026 सोमवार दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे, म्हणजेच वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेलाच आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही सर्व स्त्रिया वडाची पूजा करतात. तर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करताना कोणते साहित्य वापरावे? आता प्रत्येक महिलेला घराजवळ जर झाड नसेल तर मग फांदीची पूजा करावी का? तर फांदी आणल्यानंतर फांदीची पूजा केल्यानंतर त्या फांदीची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करावी, ती फांदी कुठं ठेवून यावी, विसर्जित कशी करावी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वटपौर्णिमा 2026 येत्या 29 जून रोजी आलेली आहे. महिलांनो, तुम्ही जर राहू काळ मानतात तर सकाळी सोमवारी 29 जूनला सकाळी 7 ते 9, सकाळी 7 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे. हा 2 तासाचा राहू काळ टळून जाऊ द्या आणि मग संपूर्ण दिवस संध्याकाळी 5-5:30 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. शक्यतो बघा, झालंच तुम्हाला तर दुपारी 12 ते 12:30 पर्यंत पूजा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आता लहान लेकरं आहे, काही कारणास्तव जमत नाही तुम्हाला, मग तुम्ही शांततेत दुपारनंतर तुम्ही पूजा करणार असाल तर मग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण पूजा केली तरीही चालेल. फक्त सकाळी 7 ते 9 हा राहू काळ असणार आहे. तुम्ही जर राहू काळ मानतात तर हा राहू काळ टळून जाऊ द्या आणि मग तुम्ही पूजा करू शकता. वडाच्या झाडाखाली जाताना किंवा तुम्ही घरी फांदी विकत आणलेली असेल वडाची, तर पूजा करताना साहित्य काय घ्यावं? तर छान ताट तयार करून घ्यायचं आहे. घरी पूजा करा किंवा बाहेर जाऊन छान आधी ताट तयार करून घ्या, म्हणजे आपल्याला शांततेत पूजा करता येते. महिलांनो, प्रथम ताटात तुम्हाला बांगड्या घ्यायच्या आहे हिरव्या, शेंदूर घ्या, हळदी, कुंकू, एक गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे. तुम्हाला सावित्री मातेची ओटी भरायची आहे. तिथं वडाची पूजा करून जेवढ्या सवाष्ण स्त्रिया भेटतील त्यांची ओटी, जेवढ्या ओट्या भरायच्या तेवढे आंबे घ्या. 5 घ्या, 7 घ्या, 11 घ्या. दुर्वा, गणपती बाप्पाला लाल फुलं, आपल्याला वडाची पूजा करताना फुलं, काही हार लागणार आहे, जेवढी फुलं हार पाहिजे तुम्हाला, दूध, पाणी, या सर्व वस्तू, थोडेसे गहू, ओटी भरण्यासाठी गहू, या सर्व साहित्य एका ताटात नीट काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा महिला वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गहू आणि आंब्याने सावित्री मातेची ओटी भरतात. काही महिला एक ब्लाऊज पीस घेता, त्यावर नारळ ठेवता, एक आंबा ठेवता, 7 शृंगाराचं साहित्य ठेवतात, वेणी, फणी, सर्व वस्तू ठेवून सावित्री मातेची ओटी भरली जाते. तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्ही ताटात सर्व साहित्य घेऊन घ्यायचं आहे. महिलांनो, घरी पूजा करा किंवा वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करा. प्रथम सुपारी मांडून विड्याची पानांवर एक सुपारी मांडा. गणपती बाप्पांची प्रथम स्थापना करून पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा, एक लाल जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं वाहून गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि पंचोपचार गणपतीची पूजा करा. आणि मग आपल्याला वडाच्या झाडाखाली दूध, पाणी अर्पण करून हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून वडाच्या झाडाखाली पूजा करायची आहे. गहू, आंब्याने सावित्री मातेची ओटी भरा. नाहीतर तुम्ही खण, नारळ, आंबा, गहू, 7 शृंगाराचं साहित्य छान असं ब्लाऊज पीसवर ठेवा आणि दोन्ही हाताने वडाच्या झाडाखाली ती ओटी सावित्री मातेला अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पुन्हा पूजा करा आणि 7 प्रदक्षिणा घालून, प्रदक्षिणा घालताना सुताची गुंडी आधी बांधून घ्या झाडाला आणि मग 7 वेळा तो धागा आपल्याला झाडाला बांधायचा आहे. आणि 7 प्रदक्षिणा घातल्यानंतर ती सुताची गुंडी उरलेली असेल तर तो तिथंच खोचून
द्यायचा आहे, तोडायची चूक करू नका. अशाच पद्धतीने आपल्याला घरीसुद्धा सेवा पूजा करायची आहे वडाची. तुम्ही फांदी आणलेली असेल, छानशी अशी कुंडी असेल तुमच्याकडं मातीची, त्या कुंडीत ती फांदी लावून द्यायची आहे आणि प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून मग आपण वडाची फांदीची जशी झाडाची पूजा करतो अगदी तशाच पद्धतीने तुम्ही फांदीची पूजा करायची आहे. दूध पाणी अर्पण करा, सावित्री मातेची ओटी भरा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून वडाच्या फांदीची पूजा करायची आहे. 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि 7 वेळा सूत गुंडाळायचा आहे फांदीला सुद्धा. जसं झाडाची पूजा करतो अगदी तशाच पद्धतीने फांदीची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाची किंवा फांदीची पंचोपचार विधिवत शांतपणे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांची वटसावित्रीची आरती करून घ्यायची आहे. धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे. तिथं सुवासीन महिला असतील त्यांची तुम्ही 1 महिलेची, 5 महिलांची किंवा जास्तीत जास्त महिलांची सवाष्णींची ओटी भरू शकता. ओटीमध्ये तुम्हाला ज्या वस्तू द्यायच्या असतील साज शृंगाराच्या तुम्ही देऊ शकता, पण त्यात आंबा आणि गहू याची ओटी जास्त महत्त्वाची आहे वटपौर्णिमेला. म्हणून तुम्ही गहू आणि आंब्याने हळदी कुंकू लावून घ्या सुवासीन महिलांना आणि अशा पद्धतीने तुम्हाला गहू आंब्याने ओटी भरायची आहे. एका महिलेची भरा किंवा जास्तीत जास्त महिलांची जरूर भरा. आता वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी प्रथम महिलांनो देवघरात देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि पहिली ओटी आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे देवघरात. दुसरी ओटी आपल्या तुळशी मातेची भरायची आहे आणि मगच तुम्हाला बाहेर वडाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी जायचं आहे. किंवा तुम्ही फांदीची पूजा करत असाल तर मग फांदीची पूजा नंतर करा, पण आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरा, आपल्या तुळशी माऊलीची ओटी भरा, देवघरात अखंड दिवा लावा. या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची शांतपणे पूजा करायची आहे. आता गर्भवती महिला असतील त्यांनी लांबूनच वडाच्या झाडाला नमस्कार करा. या वर्षी तुम्ही उपवास करू नका. तुम्हाला बाळ झाल्यानंतर, बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही वटसावित्रीचं व्रत उपवास करू शकता. लांबून नमस्कार करा. आता 5वा वगैरे महिना असेल तुम्ही हळदी कुंकू झाडाला अर्पण करू शकता, पण या दिवशी कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कुणाकडून ओटी भरून पण घेऊ नका. आता उत्तर पूजा, घरात जर तुम्ही फांदीची पूजा केलेली असेल तर मग उत्तर पूजा कशी करावी, तर आपण झाडाची पूजा बाहेर करायला गेलो तर मग तुम्ही जवळ राहता झाडाच्या, तर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडाला नमस्कार करू शकता महिलांनो. आता लांब राहता मग ठीक आहे, एकदा तुम्ही पूजा करून आलात. आता फांदीची पूजा केलेली आहे तुम्ही घरी, मग त्या फांदीची विसर्जन पूजा उत्तर पूजा कशी करावी, तर दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर आधी देवपूजा करून घ्या महिलांनो आणि तुम्हाला त्या फांदीची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पुन्हा पूजा करायची आहे. जो सूत गुंडाळलेला आहे तो काढायची चूक करू नका. जशीच्या जशी फांदी घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ एखादं वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा वाहतं पाणी असेल त्यात तुम्ही विसर्जन करू शकता. बाकी ते ओटीचं साहित्य असेल, जिथं आपण ओटी भरलेली आहे वडाच्या फांदीजवळ, ती ओटी गहू तुम्ही खाऊ शकता, म्हणजे प्रसाद स्वरूप तो आंबा गहू तुम्ही वापरू शकता. जे साज शृंगाराचं साहित्य असेल तुम्ही ते निर्माल्यात टाकू शकता. अशा वटपौर्णिमेला संध्याकाळी अगदी रात्रीचे 9 वाजले महिलांनो तरीही चालेल, पण आपल्या घरात कापूरसोबत या 2 वस्तू आवर्जून जाळायच्या आहे. संध्याकाळपासून तुम्ही हा उपाय करू शकता. 6-6:30 वाजेपासून जरी उपाय केला चालेल. अगदी रात्रीचे 9-9:30 वाजेपर्यंत उपाय करा. तर काय करायचं आहे, कापूरचं भांडं घ्या, त्यात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, अख्खे तांदूळ. त्यावर भीमसेन कापूर जाळा, त्यावर 5 अख्ख्या चांगल्या फुलाच्या लवंग बघून घ्यायच्या आहे, त्या लवंग जाळायच्या आहे. एक दालचिनीचा अगदी बारीकसा तुकडा जाळायचा आहे त्यावर आणि तो कापूर धूप प्रथम माता लक्ष्मीला आपल्या देवघरात दाखवा. त्यानंतर संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे. चांगला अनुभव येईल. कधीच तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कुणाची वाईट नजर पडणार नाही. लेकराबाळांची, पतिदेवांची तुम्ही कष्ट घेताय त्या कष्टाला फळ मिळेल, दैवी साथ मिळेल आणि कुणाची नजरबाधा कधी होणार नाही. म्हणून आज कापूरसोबत या 2 वस्तू अवश्य जाळायच्या आहे. चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. थोड्या वेळ ते कापराचं भांडं आपल्या मुख्य दाराशी ठेवा. थोडासा जास्त कापूर जाळावा
लागला, त्या लवंग आणि दालचिनीचा सुवास आपल्या घरात दरवळू द्या, पसरू द्या सगळीकडं. बघा, यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम प्रसन्न स्वरूपात वास करेल. लक्ष्मी नारायणांची कृपा होईल. आज सोमवार आहे. असा कापूर धूप जर आपण आपल्या घरात केला तर नावाला सुद्धा कुठली नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष, कुणी येऊन गेली, त्यांची वाईट नजर लागलेली असेल ती लगेच नष्ट होईल आणि भरभरून चांगले तुम्हाला तुमच्या आयुष्यात परिणाम दिसून येतील. त्याचबरोबर रात्रीचे 12 वाजले महिलांनो चालेल, पण पतीवरून आणि मुलांवरून एक वस्तू जरूर ओवाळून टाका. बघा, आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना किंवा पतीला कुणाचीच नजरबाधा लागलेली नसेल, पण थोडी का होईना कुणाची ना कुणाची नजरबाधा लागलेली असते आणि अशा शुभ तिथींना जर आपण ही वस्तू ओवाळून टाकली तर लेकरा बाळांची, पतिदेवांची भरभरून जोरदार प्रगती होते आणि ज्या अडीअडचणी असतात प्रगतीतील त्या अडीअडचणी जरूर दूर होतात. तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. अगदी मूठभर तांदूळ ओवाळून फेका असं मुळीच नाही. थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्या उजव्या हाताच्या मुठीत आणि मुलांना किंवा पतिदेवांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ नीट उतरवून घ्या 7 वेळा आणि ते तांदूळ तुम्हाला घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाका. चिमणी पाखरं खाऊन जातील, त्यांचं पोट भरेल, पितृदेवता प्रसन्न होईल आणि तुमच्या पतीची किंवा मुलांना लागलेली नजरबाधा क्षणात नष्ट होईल आणि मुलं हसती खेळती राहतील, प्रगतिशील राहतील. पतिदेवांची इतकी भरभरून प्रगती होईल. मग नोकरी असो, व्यवसाय असो, कुठल्याही कामात त्यांना भरभरून यश, प्रगती मिळायला लागेल. मुलांची शिक्षण, नोकरीत भरभरून प्रगती होईल. आज हा रात्री 12 वाजेपर्यंत उपाय जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.